सायमदेव शिष्याची परीक्षा घेतली. अध्याय 41. सिद्धमुनीच्या समोर उभे राहून नामधारकाने हात जोडून विनंती केली की तुम्ही महाज्ञानी सिद्ध आहात करिता श्रीगुरूचे आणखी कोण कोण शिष्य झाले त्यासंबंधी मला विस्तारपूर्वक कथन करा. सिद्धमुनी सांगू लागले. नामधारका, पूर्वी ओझर ग्रामामध्ये तुमचा एक पूर्वज सायमदेव नावाचा होता. त्याने गाणगापूरमध्ये श्रीगुरुनाथांना महिमा वाढत आहे असा वृत्तांत ऐकला आणि भक्तिपूर्वक वेगाने मठात जाऊन श्रीगुरूची एकाग्र मनाने स्तुती केली. श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आपला परमभक्त करून घेतला. श्रीगुरूंनी त्याच्या स्त्रीपुत्राविषयी कुशल प्रश्न विचारले असता तो म्हणाला, ते सर्व उत्तरकांची ग्रामात सुखसमाधानाने संसार चालवित आहेत, पण माझ्या मनाचा निर्धार झाला आहे की मी श्रीगुरुनाथाची सेवा करीत येथेच राहावे. ते ऐकून श्रीगुरू हास्यवदनाने त्याला बोलले, सायमदेवा, आमची सेवा फार कठीण आहे. आम्ही कधी अरण्यात तर कधी गावात राहतो. आमच्या सेवेचे कष्ट तुला कसे बरे सोसतील. तथापि तुझा दृढ निश्चय असेल तरच माझी सेवा पत्कर. स्थिर अंतकरणाने त्याने श्रीगुरूची सेवा 3 महिने केली. एके दिवशी संध्याकाळी त्याच्या अंतकरणाची परीक्षा पाहण्याच्या हेतूने श्रीगुरूंनी त्याला संगमावर नेले. तेथे ते सुखाने त्याच्याशी गोष्टी बोलत बसले. इतक्यात रात्र झाली. वादळ सुटले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. श्रीगुरू एका वृक्षाखाली बसले आणि सायमदेवाने आपले वस्त्र त्यांच्या अंगावर घालून त्यांना निवारा दिला. 2 प्रहर असे लोटले. पुढे तर वादळ सोसाट्याचे उठले आणि पाऊस कोसळू लागला. श्रीगुरू म्हणाले, अरे कोण थंडी वाजू लागली पहा. मठात जाऊन अग्नी आण, म्हणजे शेकत तरी बसूया. तत्क्षणी तो शिष्य अग्नी आणण्याकरिता निघालाच. त्याचा भक्तिभाव मोठा दृढ होता. श्रीगुरू हसून त्याला बोलले, नीट जा. दोन्ही बाजूकडे अगदी पाहू नकोस. पाऊस पडत होता. महाघोर अंधार पसरला होता. वाट तर दिसत नव्हती. पण श्रीगुरूचे ध्यान करीत करीत तो एखाद्याच्या गाणगापुराच्या वेशीत येऊन उभा राहिला. द्वारपालाला हाक मारली. त्याने आणून दिलेला अग्नी भांड्यामध्ये घालून घेऊन आल्या वाटेने निघाला. मनात श्रीगुरूचे ध्यान चालू होते. मध्येच त्याला आठवण झाली की श्रीगुरूंनी डाव्या उजव्या बाजूकडे का बरे बघू नकोस म्हणून सांगितले असावे, पण काही करू नकोस म्हणून मुद्दाम सांगितले, म्हणजे ते करून पाहण्याची मनुष्याला स्वभाव धर्मच असतो. त्याप्रमाणे त्याने आपल्या दोन्ही बाजूकडे नजर टाकली. तो काय चमत्कार! दोन्ही बाजूंना 5-5 फण्याचे नाग आपल्याबरोबर धावत येत आहेत. हे पाहून त्याची पाचावर धारणी बसली. श्रीगुरूचे स्मरण करीत तो धावू लागला. संगमाजवळ जवळ आला. तो काय चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला पहा. सहस्र दीप ज्योती प्रकाशात श्रीगुरू बसले आहेत आणि त्याच्या पुढे अनेक ब्राह्मणाच्या वेदघोष चालू आहे असे दृश्य त्याला दिसले. जवळ जाऊन पाहतो तो सर्व अंधकार नाहीसा झाला असून पौर्णिमेचा चंद्र प्रकाशात श्रीगुरुमूर्ती विराजमान झाली आहे. इतक्यामध्ये ते दोन्ही सर्प तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून निघून गेले. तेव्हा त्या भयभीत झालेल्या विप्राला श्रीगुरू म्हणाले, अरे तुझ्या रक्षणाकरिताच मी ते सर्प पाठविले होते. आता भय सोड. आमची सेवा किती कठीण आहे पहा. त्यानंतर श्रीगुरूंनी गुरुभक्ती किती कठीण आहे आणि ती दृढ निश्चयाने केली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात याविषयी एक कथा सांगितली. अध्याय 41 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.